कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चिंचुके काय रे, काय चाललंय? काय नाही, हिला फोन केला होता. हाय का, बरं का वहिनींना? एकदम टकाटक. बरं, देवळाकडे गेलता चौकशीला, काय झालं काय? हा गेलतो ना साहेब. काल मंदिरापाशी अख्खा गाव पालता घातला, पण काहीच हाताशी लागलं नाही. नाही नाही, आपल्या आधी देवळात कोण गेलं होतं का, किंवा बाळ तिकडं आधीच होतं का असं काही? अहो नाही हो साहेब, आता तुम्हीच म्हणला ना की बाहुलीच्या जागी बाळ आलं म्हणून. अगोदरच कसं काय बाळ असेल मंदिरात? हा, पण म्हणजे बाळाबरोबर कोण होतं का, कोणी काय बघितलं का असं काय? अहो साहेब, तीच तर कळायला मार्ग नाही. म्हणजे कधी आलं, बाहुलीच्या जागी बाळ ठेवलं आणि गायब झालं, काहीच कानकून नाही बघा. चिंचुके सापडलं पाहिजे लवकर. हा, आता काय सगळंच अवघड होऊन बसेल. म्हणजे नेमकं झालंय काय? अरे दादा वहिनी त्या बाळाला आपलंच बाळ म्हणायला लागलेत. म्हणजे मला चांगलं वाटतं त्यांच्यासाठी, बरं आहे ते, पण ते असंच बाळाला ठेवून घेतात. अहो साहेब, असंच म्हणजे? अरे इलिगली, म्हणजे अनधिकृतपणे ठेवतील बाळाला, तसं नको व्हायला ना. म्हणजे काय ते परिसर झालं पाहिजे ना. अहो साहेब, जाऊ द्या ना, एवढा कशाला विचार करताय? तसं भीती बाळ मंदिरात ठेवलं होतं, कोणतरी सोडूनच गेलं होतं ना बाळाला. असं कसं जाऊ दे म्हणतोय चिंचुकी तू? म्हणजे बाळ वहिनींना आणि दादाला मिळावं त्याबद्दल काय नाही, पण जे काय ना ते प्रोसेस प्रमाणे व्हावं एवढंच वाटतं आम्हाला. मग तसं करून टाकू की. ते बी अवघड आहे ना. आता बाळ जर घ्यायचं म्हणलं ना दत्तक, तर अधिकारी येणार चौकशी. तर वहिनींची मानसिक कंडिशन काय असेल ते तुला पण माहिती. हा, म्हणजे वहिनींना वाटतं की त्या बाळाला जन्म त्यांनीच दिलाय म्हणून. तेच तर, अधिकारी येणार, प्रश्न विचारणार, त्यांना एका मिनिटात कळेल काय कंडिशन आहे. सगळंच अवघड होऊन बसले माहिती. साहेब, स्वप्नील दादाच्या मंडळींना बरं वाटलं पाहिजे बरं का. आम्हाला बी तेच वाटतंय. आज गुत्ता झाला माहिती का चिंचुके? साहेब, पण एक बोलू का? मला तुमच्यासाठी लय भारी वाटतंय बघा. माझ्यासाठी काय रे? अहो आता बघा की, कायद्यानं केल्यानं तुमच्या घरात दंगा दिंगाणं होणार आहे हे तुम्हाला माहितीये, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की कायद्यानं करायचं. लय भारी वाटतंय बघा साहेब. म्हणजे आहे का नाही साहेब, मला तुमचे पहिले दिवस आठवतात बघा. संपलं ते चिंचुके, सोडून दिलं आपण. पण आता काय करायचं मला तेच कळ. म्हणजे ना ते पोराच्या आईबाप एक तर गावले पाहिजेत पटके. म्हणजे काय होईल, ते बाळ त्यांच्याकडे देता येईल. जर नसेल तर जे काही क्लिअर झालं पाहिजे, म्हणजे रितसर बाळ आपल्याकडे ठेवते. साहेब, तुम्हीच म्हणताय ना बाळ आल्यानं घरात सगळं आनंदात आहे म्हणून. अरे हो, पण ते आत्ता आहे चिंचुके, ते बाळामुळे पुढं घरात राहणार याची मला गॅरंटी आहे. साहेब, मी काय करतो, परत एकदा गावात जातो आणि सगळं बघून येतो बघा. बघ बघ बघ, जरा नीट बघ. काय एखादा जरी पॉईंट सापडला ना, आपल्याला काहीतरी गावलं नक्की, त्यामुळे नीट बघ. साहेब, आणि तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ना असा विचार करा की बाळ देवानच पाठवलंय तुमच्यासाठी, आणि तोच पुढचा मार्ग दाखवेल की. मग काय माहिती आता कोणी पाठवले. बरं जाऊ दे, तुला कामाला. मी जरा महिला बालकल्याण विभागात जाऊन येतो, तिकडे बघतो काय गावते का, आणि आजूबाजूच्या चौक्यांना फोन करतो कोरेगावला यायला. बाळ मिसिंगची काय कंप्लेंट आली. बरं ऐक, मी दिवसभर बाहेरच असेल, काम झालं की संध्याकाळी वडूतला भेटू. चालेल. बस 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 बस, सोडतो की तुला देवळापाशी. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओली माझी चकुल ते किती मस्त मस्त हिलो झाला आमच्या. काय झालं, काजल लावलं माझ्या बाबूने, अशी काली टिटी लावली, आणि काय केलं, पावलं लावली. पावलं लावून मस्त मस्त तयार झालं माझ्या बाबू, हो ना? हो, आजीने किती छान छान आवरले आमच्या बाळाचं. छान कपडे घातलेत, आता आम्ही छान आवरले ना, आता आम्ही भूर जाणार. असं आहे होय. मग आम्ही आहे ना बाबाने आणलेल्या विमानात बसून भूर जाणार. भुर्र. अगो बाई, विमानातून भूल झाला माझ्या बाबू, भूल जाणार. आजीला नेणार ना तू, आजीला नेणार ना? हे बघ काय. आई, तुमचं झालं असेल ना, तर मी बाळाला दूध पाजते आणि मग झोपवते. हा, काय ग रुक्मिणी, नाही आता तर तू बाळापासून हालतच नाहीस ग. अगं काय सांगू म्हणे तुला, मला याला खाली ठेवू वाटतच नाही बघ. हो, मग सांग की तुझ्या धाकट सुनाला नीट समजावून. ताई, हे कोमट दूध आहे, दे इकडे, मी पाजते. रुपाले,
आपल्या बाळाची रोज दृष्ट काढत असतीस ना ग तू. हो मग रोज काढते मी बाळाची दृष्ट. नजर लावणारे हितच आहेत ना. म्हणूनच म्हणलं मी. म्हणे रुपाली असं का बोलताय तुम्ही तिला? ए अगं तिची नजर तर बघितली का तू? आई खरंय हा, आपण जशी बघते ना माझ्या बाळाकडं मला अजिबात नाही आवडत. रुपाली अगं असं बोलू नकोस ग. आपली लई चांगली आहे बघ. लगी लई कौतुक नको करूस तिचं. आई मागं काहीतरी पडलं का? आवाज आला. अरे देवा, अगं नारळाची जावळी पडली वाटतं. म्हणे चल चल, अगं कपडे वाळत घातले ते खाली पडले असतील. ए मी अगं हो तू चल उठ उठ आली. थांब आलीच रुपाली. हा ये म्हणे. बाळा घाबरू नको हा. मी आहे ना, अजिबात घाबरायचं नाही. हो माझ्या बबड शोने माझ्या. हे बघ कसं वाजते, छान छान वाजते ना, डुम 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 डुम. बाळ कोणासारखं तरी दिसतंय. विमान आहे विमान. कसं जातं विमान? गुर्र. हो फोन आत्ता कुणाचा आला असेल? हा तुझ्या बाबाचा फोन आला असेल. मी बाबाचा फोन घेऊन आले. लगेच रडू नको शनू. लगेच आले लगेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्याकडे कसं काय? हा माझे लव्ह मॅरेज आहे. कसं ते आता लवलेन सुरू झाली आता. मग कसं काय झालं? मी 12वीला एकाच क्लासमध्ये असल्यामुळे, कॉलेज वेगळे होते पण एकाच क्लासमध्ये असल्यामुळे ओळख झाली. मी खूप त्रास द्यायची त्यांना. जसे आले की पाय ठेवा मध्ये पाडा त्यांना आणि सगळं असं चाललेलं असायचं माझं. बाप रे, पडले ते एकदा हा शाळेत? आणि मग नंतर पडून घेतलंच प्रेमात मी त्यांना शेवटी. म्हणून मी ते यायच्या आधीच मला बाकीचे स्टुडंट पण सांगायच्या मैत्रिणी माझ्या की तो येतोय तो येतोय असं. तो येतोय, आता ते तो सलमान येतोय. खानचा डायलॉग आपण आहट सी कोई आए लगता है की तुम हो. मला लगेच अशी दरवाजा उघडायची की ते आत एंट्री करायची. आधी तुमच्या मनात होतं की त्यांच्या? नाही माझ्याच होतं, आधी माझ्याच होतं. मग तुम्ही ठरवलंच होतं? हो माझं अरेंज मॅरेज आहे. हा. एवढं का दुःख होतं? मामीच्या बहिणीचा मुलगा आहे तो. अरेंज मॅरेज मध्ये कुठे झालं बघायला बघायला. आला होता? घरीच आले होते बघायला. लगेच ठरलं? लगेच ठरलं. कसे आहेत? चांगला आहे स्वभाव. हा. आणि तुमचा आहे थोडासा कडकला. तसा थोडासा कडक. कडक आहे? अरे पण यांचं नाव सांगतायत सगळे. नाही, ती पण कडकच आहे. हो का? पण यांच्या सगळ्यांबरोबर चांगली असते. हे घरी कडक आहे. हो घरी कडक आहे. तुमचं काय? अरेंज मॅरेज. लग्न लगेच झालं? हो म्हणजे बघून गेल्यानंतर कळवलं त्यांनी हो म्हणून. आणि मग तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 19 झाले पूर्ण. हे तुमच्या दाबोला झालाय? हो थोडा होतो मध्ये कोणात मध्ये. झालाय? ह्या दोघींमध्ये काय झालं होतं? आणि आता ग्रुप तसा 15 जणींचा आहे. तर त्याच्यात आहेत दोघी तिघी तशा की काही असं पटत नसते. एखादी गोष्ट प्रत्येक वेळी पुढे पुढे केली की समोरच्याला राग येतो. प्रत्येक वेळी हीच का हीच का. आणि त्याच्यात आम्ही आणि दीपा अशा आहोत की आम्ही सगळ्या ग्रुपला एकत्र आणण्याचा कायम प्रयत्न करत असतो. पण 4 शिवाय आम्ही पण खातो त्याच्यामध्ये. पण शेवटी ग्रुप आहे आपला मैत्रिणींचा, आपल्याला पुढे जात राहायचं आहे. तर त्या एका मैत्रिणीला नाही पटलं की हिने सगळं हळदी कुंकवाचा कार्यक्रम पुढे पुढे केला. हिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. त्यामुळे तिने भांडणं केली थोडी. आणि तिला समजावण्यामध्ये मी तिच्या बाजूने गेली तर यायला राग आला. काय झालं आता? थांबा, आता त्यांची बाजू मान हल्लेली आहे. सांगा खरं काय? ऍक्च्युली आम्ही हळदी कुंकू म्हणजे दरवर्षी करतो. आता हे आमचं 10वं झालं हळदी कुंकू यावर्षी.
आणि तेव्हा 2-3 वर्ष म्हणजे मी सुरुवात केली आणि 2-3 वर्ष छान झालं आमचं. 3ऱ्या-4थ्या वर्षी काहीतरी सगळे म्हणजे कोण बोलत होतं की हीच का ठरवते म्हणून. पण मी ठरवत नव्हते, मी बोलायची तुम्ही पण या सगळ्यांनी, काही आणायला जायचं असेल आपण वाण जे का असेल ते, पण तेव्हा नाही तूच आण असे करायचे. मग ते काही मागून असं झालं की हीच का आणते, आपण पण जायला पाहिजे. तर मग मी म्हटलं समोर बोला ना, असं मागून बोला. कशाला बोलता? हां. मग मी तर आधीच सांगितलेलं की नाहीतर तुम्ही काय? येऊ शकता. मग नंतर मग ते मला असं फील झालं की असं नाही बोलायला पाहिजे ना, बरोबर जे आहे. काय असेल ते तुम्ही आणि समोर त्यांना सांगा. त्यांनी साथ दिली. बरोबर असंच झालं. बरोबर ना? मी लिटरली ग्रुपमधून डिलीट पण झाली होती. की या सगळ्या मला बोलतायत तर मला नाही थांबायचं. बरोबर, कारण तुम्ही त्यांची बाजू घेतली ना. बरोबर ना? आज आल्या नाहीत त्या बाकीच्या, बघणार आहेत कार्यक्रम. बघितल्यावरती ऍक्च्युली त्यांना सांगितलं पण नाही आम्ही आलोय ते इकडे. त्यांना माहिती पडेल तर त्या बोलतील, तुम्हीच केले इतर मैत्रिणींना टाळून आलेले आहेत ना या. नाही, त्यांना आम्ही सरप्राईज देणार आहोत. त्या आहेत आमच्या सोबत, आमच्या मनात. त्यांना घरी ठेवून सरप्राईज देत आहे. वा, छान आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या सोबत कुठला बदल केलेला मिस्टरांना आवडेल? जास्त बोलते मी, तो त्यांना वाटेल की कमी करावा. त्यांना असं वाटतं की मी कंटिन्यू कामातच असते, तर थोडं घरी असावं, थोडं घरी वेळ द्यावा. मग देणार आहात? हो हो. हो, माझंही तसंच. म्हणजे थोडी भडकते लगेच घरी. म्हणजे भडकते म्हणजे मुलांच्या थोड्याशा ह्याच्यामध्ये थोडंसं चिडचिड होते, ती थोडी कमी करावी असं त्यांना वाटतं. मला राग जास्त येतो. बोलले एकदाच्या. काय हसलेत बघा त्या बाजूला. त्यांनी नाही सांगितलं इतका वेळ. त्यामुळे ते सांगतात जरा रागावरती कंट्रोल कर, पटकन भडकू नकोस. हे मान्य आहे तुम्हाला? घरचं आहे ते. घरचं आमच्या बरोबर नाही रागवत, ती शांत आहे ती. अच्छा, हो. घरी वेगळं रूप आहे. घरी वेगळं रूप आहे, आता मैत्रिणींबरोबर कळलं वेगळं. 12 वर्षांनी. तुमच्याकडे माझे मिस्टर बोलतात की हळू बोल, पटापट बोलू नको, शांत बोल, बस बाकी काय. माझं काहीच नाही, मी तशी शांतच असते. अगं बाई, शांत तिच्या राहून नवऱ्याला जशी हवी तशी बायको आहे ती. काहीच कंप्लेंट नाही. शांत राहून लवलेन मध्येच मिळाली. कशा आहात ना तुम्ही सगळ्या? एक तर मैत्रिणींना न सांगता आलेले, तिथे आल्यानंतर त्या मैत्रिणींच्या बद्दल त्यांना काय वाटेल ह्याचं दडपण आता येऊ लागलेलं आहे. हो, ते तर आहेच ना. सगळ्यात जास्त कोण रागवेल? ऍक्च्युली ना, आता आम्ही येत असतानाच आमची एक मैत्रीण आम्हाला भेटली. कोण? दीपिका. तर ती भेटली, तर आता काय सांगायचं, मग तिला सांगितलं जरा सरप्राईज आहे, येतो सांगतो असं तिला आम्ही बोललो. पण ती बोलली आत्ताच सांग, काय कुठे चाललेत तुम्ही, कुठे चाललेत? तर तिचा फेस बघून आता वाटलंय, तर आता घरी गेला. म्हणजे एव्हा ना सगळ्यांना फोन गेला असेल मग की तुम्ही हा तिकडे सांगितलं गेला. हो मिनिस्टरला गेलो? हो, तेव्हा सांगितलं, कारण की ती भेटत होती. नंतर मग परत मग काय म्हणाले त्या? रिॲक्ट काय झालं? हे सांगितलं की छान खेळा, छान मस्त, असं भाऊजींना सांगितलं. नमस्कार सांगा. पण आता बाकीचे सगळे आहेत ना, आता केलं फोन नाही. कॉल गेले असतील सगळे. आता कळलं, आता बरोबर. कळलं ते. कळले असतील. तुमचा ग्रुप किती जणींचा आहे? 15 जणांचा. 15. 15तल्या इथे 6 आल्या, एक 7, म्हणजे राहिले किती? 8. त्यातलं 8 जणीतलं सगळ्यात कोणाला राग आहे? सर्वात जास्त रोहिणीला रोहिणीला राग आहे. रोहिणी आहेत. त्या रिॲक्ट होतील? हो, कायम आमच्या सोबतच असते ती सगळीकडे. आज आम्ही सांगितलं नाही तिला अच्छा, की आम्ही इथे आलो आहोत, म्हणजे शूटिंग आहे वगैरे बापरे, असं. रोहिणी. काय, हा रोहिणी त्यांना जाधव टाळून म्हणून आलात आहेत. तुम्ही. हो, हो. त्या डॉक्टर आहेत. डॉक्टर आहे. हा. हा. तर दुसरं? त्यांना यावेळी आम्ही मिस आणि करतो. 8 मैत्रिणी आहेत ज्या आलेल्या नाहीये, त्या प्रत्येक जण कशा रिॲक्ट होतील? आधी तर बोलणार पण नाही, तोंड असं करूनच राहतील. मग हळूहळू त्यांना थोडंसं नाही, त्यांना हे करू, आम्ही ऍडजस्ट करू. आम्ही करू देतो. पण तुम्ही चुकीचं केलं असं नाही वाटत तुम्हाला? सांगा. भाऊजी पण इच्छा होती नाही रोज सोबत असणाऱ्या मैत्रिणींना किमान सांगायचं होतं ना. वाटणारच. गप गप. नाही हो, आम्ही त्यांना करू, समजावून सांगू की नाही नाही, असं माझं आहे. म्हणणं आहे, त्यांना वाईट वाटणारच ना. त्या बरोबर म्हणताय तुम्ही काय यांना गबग करताय? अबोला धरलाच. त्या 8 जणींचा स्वभाव पाहता तर कोण पकडू शकतं अबोला? असं नाही फोन करणार. अबोला सपोर्ट नाही करणार, कारण की आता आम्ही सगळ्या जणी एकत्रच राहायचं ठरवलेलं आहे. पण त्यांच्या घरातले मिस्टर बोलू शकतात ना, काय ग तुम्हाला का नाही हो, सांगितलं? ते तर होणारच आहे सर, नक्कीच. ते तर होणारच आहे. आणि त्यांना काही वाटलं नाही, पण त्यांचे बरोबर ते सगळेजण बोलू शकतात. मग
त्या गेल्या तुम्ही नाही गेलात मग ते होणार. म्हणजे आणखी डेंजर आहे. कोणतरी असं हे करतील कोणीतरी त्यांना. बोलल्यानंतर जास्त राग येणार आणि आजूबाजूच्या अजून दुसऱ्या मैत्रिणी असणार त्या करणारच आहेत. बघितलं का तुम्हाला नाही नेलं. ते तर होणारच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. घे बाय माझी आता हे जेवण कुठून आणलं? ह्या जेवण तू बनवलं? हा बरा 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 वाढ वाढ वाढ. डाळ काय बनवलं असतील? वाढ, डाळ भात लोणचा भाजी सगळा वाढ. बघू तरी दे तुझ्या हातची चव कशी आधी. नाही डाळ भात नाहीये. मग काय खीरा? नाही मामा, अरे खीर पण नाहीये. अरे मेले मग काय बनवलं ते दाखव तरी. हा या काय आंघोळीचं पाणी कसं खाल्लं? नाही नाही मामा, ते कॉर्न सूप. ह्या काय असा शिरवाळे असत की काय? हा म्हणजे गोडाचा असा काय? नाही नूडल्स नूडल्स आणि या असा का दिसता सगळा बिळबिळीत आणि चिकट चिकट कसा? बंधू ते चायनीज फूड असं, चायनीज फूड असं. हा हा चायनीज नूडल. शेनू भाऊजी म्हणतात तर या सगळा तू. नाही मी नाही बनवलंय. काय रे हाडलंस काय सून? हारसून हाडलंस की काय? नाही बाहेरून नाही आणलं, ते ओवीने बनवलंय. हा जायच्या अगदी खाऊन तर बघा, खायला काय हरकत आहे, चांगलं असतं ते. ए शेनू वाढ, चल 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 वाढ 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 मला वाढ. नाही श्रीनू, नाही अजिबात वाढायचा नाही. तुम्ही खाल्लात आणि पोटात काय झाला तर तुमचा आजार पण ना मागा काढूचा लागत. हा आता ह्या सगळा फुकटच गेला. असला आम्ही कधी खाणव नाही. हा ताईच्या अगं खाऊन बघायला काय हरकत आहे? दादा मामा अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, हे तूच शिकवलंयस ना आम्हाला. समोर आलेलं कधीच नाकारायचं नाही. कुठलाही कसलाही राग असेल तर तो अन्नावर कधीच काढायचा नाही. ही याच घरची शिकवण आहे ना. वाडा अरे दादा, लाले, आपण शेतकरी आहोत. एक एक दाणा उगवायला किती कष्ट लागतात हे आपल्याला जास्ती माहिती आहे का इतरांना माहिती आहे? कुठलंही अन्न वाया जाता कामा नये. तर समोर आले ते जेवा. बंधू वाढायला सांग. शेनू बाद झाला मग बघतोय काय का. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मेघना, जैसा बोला था वैसा ही बना है ना? येस प्लीज डोंट वरी, सगळं काही झालंय. मैं क्या कह रहा था मिस्टर कुलकर्णी, यहाँ का एटमॉस्फेयर बहुत ही प्यारा है. आप लोग थोड़े दिन यहाँ रह के देखिए. आता बघालच तुमच्या प्रिय सुनेने काय दिवे लावलेत. तुझा पण तिला ह्या घरात सून म्हणून आणण्याचा विचार बदलशील तू साहिल. अरे मेघना, खाना? हो एक मिनिट. निशी बेटा,
मॉम सगळं व्यवस्थित तयार झालेलं आहे. हो हो निशी हो प्लीज सर. मॉम थँक्यू. थँक्यू. एन्जॉय. लीजिए आप लोग. Wow, amazing. Very nice. बहुत बढ़िया हुआ है खाना. एक छोटे से गांव की मेड भी इतना अच्छा चाइनीज फूड बना सकती है, ये मैंने कभी सोचा नहीं था. एक्सक्यूज मी, ही मेड नाही आहे, आमच्या घरची होणारी सून आहे. हो, ही माझ्या मुलाची होणारी बायको आहे. सचदेव फॅमिलीची होणारी सून. मेघना, it's all right. Please, बैठो. It's okay. निशी, तुझी ओळख करून द्यायची राहिली. आपले गेस्ट आहेत, हे पुण्याहून आल्यात आपल्या बिझनेस डील बद्दल चर्चा करण्यासाठी. ह्या मिसेस दुबे आणि हे मिस्टर कुलकर्णी. हॅलो. ही तुमची सून कुठली? इथलीच, या गावचीच, निशिगंधा रघुनाथ खोत. इथे समोरच त्यांचं घर आहे. आर यू सिरियस? सॉरी, आम्हाला माफ करा, आम्हाला माहित नव्हतं. पण यांना इतक्या साध्या कपड्यात पाहून गैरसमज झाला आमचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय आजचं जेवण छान होतं ना. हा जा काय केला होता ना, तर आपल्या घरात कधी नाही केला ना. कोण करताला, कोणाक जमताला ता? पण त्या पाहुणे बरा जमता. हा नाही म्हणजे आज जेवणामुळे जरा चव बदलली. सूप का काय त्याच्या 5-6 वाट्या माझ्या पोटात कधी गेल्या तर कळलाच नाही बघा. काय गे, तू का आवडला नाही काय? असं म्हटलंय काय मी? म्हणजे नाही, त्या पण काय वाईट नाही होता, पण ज्या केल्यान होता ना त्याला मन भरल्यान. आता बाय डोळ्यात नीज येता माझ्या. हा ना, माका पण सुस्ती येता, पण थोडा आणखी खाल्लंय असं मी. हा कसं आहे ना लाली, एखाद्याचं कौतुक असतं ना ते असं गुपचूप करायचं नसतं. एखाद्याची गोष्ट आवडली ना तर ती अशी बिल खुलासपणे खुलेआम बोलायचं, आवडली म्हणून. मग कौतुक करून आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटूक नको म्हणजे झाला. एखाद्याचं कौतुक केलं ना की असं मोटिवेशन मिळतं, मोटिवेशन. हो, त्याचा हुरूप येतोय, हुरूप. हे बघ, हुरूप आली. हे आपलं ओवी आली. हे बरं झालं ओवी तू आलीस. काय झालं काका? अगं काय होणार आहे, तुझ्या जेवणामुळे ना सगळ्यांची मन अशी भरलीत, अशी झोप यायला लागली, सुस्ती आली आहे सगळ्यांना. जेवण अंगावरी लागो तुझ्या पण. वय तर बंधू मामा, काय मुखवास? नाही नाही, नको नको, माका माका नको मुखवास वगैरे काय. मामा, कसं वाटलं जेवण? आता कसा वाटणार, आमका सवय नाही ना असलं काय खाऊची. हे बघ. नाही तसं काय, की सुरुवातीला ना थोडा लिबलिबीतच वाटला, पण नंतर चव लागली.
आणि ती चव जीभवर एवढी आणा की जाऊच नाही असा वाटता. बघ बघ. दादा तुला कसं वाटलं जेवण? जे चांगलं आहे त्याचं कौतुक करायलाच पाहिजे ना. माहित आहे होय, पण हे असला जेवण रोज रोज खाऊक बरा नाही ना. माका वाटला इतके दिवस या राहुला हाय सर तर हायला काहीतरी शिकात, पण नाही. नाही नाही शिकेन ना मी. भाकरी ते पीठ. पिटी पिटी हा पिठी आळूवडी ते ते सगळं शिकेन मी. शिक 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 आणि आम्हाला पण खायला घाल. नाहीतरी आम्हाला चांगल्या जेवणाची कोणाकडनं अपेक्षाच नाहीये ना. कळतात हा माका तुमचे टोमणे बरोबर कळतात. हा अहो किती दिवस करून खायला घालेल. हा कधीतरी तेका जाऊकच लागत ना की तेका इकडलंच पोरगो बघून देतास. हा हे पण बरोबर आहे. हा राहू दे तुमचा कायता. बरोबर कळता माका तुमचं काय चाललेलं आता. माझं काय चाललं? ताबा तुम्ही आता झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रुपालीने घडवून आणलं सगळं. आम्ही तिच्या मागावर गेलो. सापडली का हाड? दंशकर नेत्राने खूप प्रयत्न केला. शेवटी नागाने दंश केलाच तिला. सगळं माझ्यामुळे झालंय. नेत्राच्या ह्या अवस्थेला एका परीने मी जबाबदार आहे. तुमच्यामुळे नाही झालंय हे. तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका. घरी फाल्गुनी, तेजस, तन्मय त्यांना असं घरी एकटं नाही सोडू शकत. एकटे नाही आहेत ते. मला हे सगळं कळलं. मी तेजसला कामानिमित्त मुंबईला पाठवलं मुद्दाम. कोणाला काहीच सांगितलं नाही. तुला माहिती आहे ना तेजस किती अग्रेसिव्ह आहे. कळलं असतं तर त्याने रुपालीच फाल्गुनी आणि तन्मयलाही त्याच्याबरोबर पाठवलंय. तर घरी कोणी एकटं थांबायला नको. सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. मित्रा बरी झाली की ठरवू काय करायचं ते. पेशंट शुद्धीवर आला की मला इन्फॉर्म करा. डॉक्टर कशी आहे नेत्रा? काही होणार नाहीये ना नेत्राला? ती ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करते ना. एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल नाउ. कूल डाऊन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज
झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या बाबा. हसती का? तर डॉक्टरांशी बोलायच्या आधी पाहिलं तर मित्र होती. पण इथे अस्तिका आलीच कशी? मित्रा कुठे बघ. डॉक्टर काय चाललंय हे सगळं? कोण आहेत या? मिसेस नेत्रा कुठे आहेत? डॉक्टर तेच विचारतोय मी तुम्हाला. नेत्रा कुठे आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कशी आहे तब्येत? या खावा. आता काय तुम्ही चांगले हिंडा फिरायला लागलात हा? आता एकटे पण बाहेर जाऊ शकाल की हो तुम्ही? हा तुझा कडेकोट बंदोबस्त असताना मी एकटा कसा जाईन बाहेर, नाही का? बरोबर आहे, बरोबर आहे. ते पण आहेच. पण कसं आहे, राज्य आमचं असलं तरी गड तुमचा आहे की. या गडाच्या चोरवाटा तुम्हाला माहित असतील, त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ शकता की, नाही का? आणि बाहेर जाऊन मी काय करणार? नाही म्हणजे सुनबाईंचे आई वडील इथे आलते तेव्हा आमच्या मनात विचार आला की हे जे काही ताची बोलणी करायला तिथे आलते त्याचं पिल्लू त्यांच्या डोसक्यात सोडायला आपल्यातला कुणी शिलेदार तिकडे गेलता का काय?
कसं आहे, त्यांच्या पोटची मुलगी आहे ती. त्यांना काळजी वाटणारच. आई वडील आहेत ते तिचे. आईची माया, आईचं काळीज हे तुला कसं कळावं म्हणा. हे बघा, आमच्या जखमीवर मीठ सोडू नका. आणि एवढं आईचं काळीज बिळीज म्हणताय तर सुनबाई तिकडे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी का नाही आले हो इकडे? मला काय माहित, तुझ्याशी येऊन बोलायचं धाडस नसेल झालं त्यांना. तुझा दरारा वगैरे आहे ना बाहेर. हा, आमचा दरारा, आमच्या नजरेत असतो दरारा आणि आम्ही जवाब देतो करारा. एवढा दरारा बिरारा म्हणताय तुम्ही, पण मग त्या दिवशी एवढं धाडस कसं काय झालं त्यांचं? हे सगळं मला का विचारतेस मला कळत नाही. हुशार आहेस ना तू, डोकेबाज आहेस ना, स्वतः अंदाज लाव. त्यांची मुलगी आहे ती बोलली असेल त्यांना काहीतरी, म्हणून आले असतील ते. सुनबाई बोलल्या काय? हा, काय म्हणल्या? जावा आमच्या सासूबाईंच्या पाया पडा असं म्हणल्या? तुम्ही बी ओळखता की सुनबाईंना, त्या अशा तहाला बसणाऱ्या नाहीत. त्या हा गड जिंकूनच सोडणार बघा. त्यांना आम्हाला पाय उतार करायचा आहे. आमच्यासारखेच लढवई आहेत त्या. त्यांच्या डोसक्यात अजून बी आमच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्याचं चाललेलं असणार बघा. म्हणून मग आम्ही विचार केला, हे सगळं असं असताना त्यांच्या आई वडील इथं आले कसे? यात आपल्याच घरचा कोणी भेदी आहे का काय ज्यांनी त्यांना हे करायला लावलं? तुला जर माझ्यावर शंकाच घ्यायची असेल तर ती तू कशी घेऊ शकतेस. नाहीतरी शंका, कुशंका, कारस्थानं याशिवाय तुझ्या डोक्यात चालतं काय दुसरं? तुम्हाला सुनबाईंचा किती पुळका आहे आम्हाला चांगलंच माहिती. आणि आधिपतीनंतर हे काम जर कोणी करू शकत असेल तर ते तुम्हीच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रभुनाम नित्य घ्यावे ह्या झोपडीत माझ्या, ह्या झोपडीत माझ्या पुढे काय झोपडीत कधी राहायला गेला सरकार? काय चाललंय तुमचं? काय कुठं काय चाललंय? काय तू काय काम करतोय? तू काय काय करलाय इकडे? सरकार कविता बिविता पाठ करताय? तरी काय नाही ते कविता. अरे ते म्हटलं की तुला ती जी परीक्षा नाही काय मितालीची, हा, तेच मग विषय देव. अच्छा, मितालीची परीक्षा आहे आणि कविता तुम्ही पाठ करताय? पेंड्रायने तिच्या डोक्यात भरणार का काय? ए जा की जा, कामाला जा मर्दा, नाही तिथे डोस केला नको जा. मी माझ्या कामालाच चाललो होतो, पण भस्कन तुम्ही मला दिसला म्हणून मी इथं आलो. पण फॅक्टरीची शाळा कधी झाली? काहीतरी घोळे सरकार. काय घोळ बिळ काय नाही. बस नाही 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 नाही, पाणी कुठतरी मुरतय. म्हणजे आता म्हणजे त्या दिवशी मी तुमच्या घरला आलतो बघा. हवा आलतो मी त्या दिवशी, तुम्हीच तुमच्या घरात चोरून बाहेर चालला होता. हा त्या दिवशी हा तू आलतास ना. गे बस, मी बी तुला त्या दिवशी बघितलं. तू लपत चपत घरात घुसत होतास का नाही? तू आधी मला सांग, तू त्या दिवशी लपत चपत का घरात येत होतास? माझा विषय सोडा, मी तुम्हाला आधी विचारलं ना, तुम्ही मला सांगा. नाही मी तू पहिलं सांग, तू का लपून छपून घरात येत होतास? नाही सरकार, तुम्ही विषय बदलताय. तुमचं सांगा. काय नाही, आम्ही काय विषय बदलत नसतोय. तू आधी तुझं सांग, तू का येत होतास घरात तसा? आता मी काय येत होतो म्हणजे मोठ्या मालकांच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो. आणि याच्या आधी कधी आलो नव्हतो. होय, आलताच की, पण असं लपत चपत आला नव्हतास. आणि मला भेटल्याशिवाय जात नाहीस का वा? त्या दिवशी वर गेलास, पण नंतर आलो ना सरकार तुम्हाला भेटायला मी. असं काय? पण मग मला सांग, तू त्या दिवशी मला घरातनं बाहेर जाताना बघितलास, लपून छपून चाललो होतो ना मी, मग तेव्हा का हाक मारला नाहीस मला? आता तर माझी खात्री पक्की पटलीये. काय? तुम्ही लपून छपूनच चालले होते. अरे काहीतरी भानगड दिसतीये. अभ्यास बिभ्यास, कविता बिविता. आठवलं मला. काय? नाही, मला माझी गणित लागली. मी बघतो. काय गणित लागलं? नाही, मी ना माझी सगळी माहिती हुडकून काढतो. काय भानगड आहे ती. चाललो मी. कुठे चाललो? कुणीकडे चाललेस?
कुठे झालं कुठे काय माहिती काय उडकून काढतोस तुम्ही मला जी माहिती सांगत नाही ना ती माहिती हुडकून काढतो बघा मी. काय करणार आहेस काय करणार आहे मी? आपल्याकडे तो टेलर आला होता ना त्या दिवशी, तो अंक्या टेलर, हा त्याच्याकडे जातो, त्याला विचारतो बा कंपनीची युनिफॉर्म शिवून झालीत का, आणि ती पोर आलती ना शाळेतली त्यासनी विचारतो सरकारकडे का आलती म्हणून. ग बस की जरा डिटेक्टिव्ह तोंडाच्या. मग सांगणार आहे का नाही मला तुम्ही? बरोबर सांगतो पण ऐक, हा कुठं बॉम्बाबॉम्ब करायची नाही, रिक्षा फिरवायची नाही. मला रिक्षा येत नाही चालवता. तुम्ही सांगा, मी कुठं सांगत नाही. अरे काय नाही रे, ऍडमिशन घेतलंय मी शाळेत. मला चिमटा घ्या, अर्जंट अर्जंट घ्या. अयो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.